हरिओम, मी रुचिरा वीरा सपकाळ. मी कळवा उपासना केंद्रामधून आहे, पण सध्या मी डेटन, ओहायो, USA मध्ये असते. मी इथे गेल्या वर्षी 17 ऑगस्ट 2021च्या दरम्यान माझे मास्टर्स कंप्लीट करण्यासाठी आले. माझे मास्टर्स मी युनिव्हर्सिटी ऑफ डेटन मधून कंप्लीट करत आहे. हा अनुभव प्रवास गेल्या वर्षी 3 मार्च 2021 रोजी चालू झाला, जेव्हा माझा डिप्लोमाचा मित्र माझ्यासमोर मास्टर्स USA मधून मास्टर्स करण्याची कल्पना घेऊन आला. 2018च्या दरम्यान बापूंनी जे पितृवचनात सांगितलं होतं की तुम्हाला जो हातात जॉब आहे, जो लागलेला आहे तो सोडू नका, पुढे येणारा काळ फार कठीण आहे. आणि तेव्हा तर आपल्याला कोविडचा काहीही अंदाज नव्हता. त्याच्यामुळे मी जेव्हा हा विचार केला आणि आईसमोर मांडण्याआधी मला स्वतःला एक कॉम्प्लेक्स निर्माण झालं की मी नक्की योग्य तर करत आहे ना. पण मला आपल्या डॅडवर पूर्ण भरोसा होता. जर त्यांनी माझ्यासमोर ही अपॉर्च्युनिटी आणून सोडली आहे म्हणजेच त्याच्यापाठी नक्की काहीतरी कारण असेल. आणि हेच एक मनात ठेवून मी एंट्रन्स एक्झामचा अभ्यास करण्याचा विचार केला. माझ्याकडे आता फक्त मेचा मिड टिल मे एंड पर्यंतचा टाइम राहिला होता. आणि मी मग काहीही विचार न करता आणि जास्त अभ्यासही माझा झालेला नसताना मी विचार केला की मी अटेम्प्ट करेन एक्झाम. जर मी एक्झाम फेल झाले तर मला 1 महिन्यासाठी थांबून नेक्स्ट अटेम्प्ट द्यावा लागणार होता. म्हणजेच माझं जे अप्लिकेशन करण्याचा जो माझा कालावधी आहे तो निघून गेला असता आणि माझ्या हातून हा चान्स सुद्धा निघूनच गेला असता. पण जसं मी म्हटलं, प्रत्येक टप्प्यावर माझ्यासोबत डॅड होते. तसाच हा पहिला टप्पा सुद्धा फक्त त्यांच्यामुळे पूर्ण झाला आणि तो सुद्धा विथ डिस्टिंक्शन. बघता बघता जून आला आणि जूनच्या 9 तारखेला मला एका दुसऱ्या युनिव्हर्सिटीचं एक्सेप्टन्स लेटर आलं आणि ती युनिव्हर्सिटी होती युनिव्हर्सिटी ऑफ डेटन, जिथे मी आज माझं मास्टर्स करत आहे. जेव्हा मला ह्या युनिव्हर्सिटीचं एक्सेप्टन्स लेटर आलं, मला खूप इझिली लोन मिळणार नाही, पण ऍटलिस्ट माझं बॅकग्राऊंड चेक पर्यंतची ती प्रोसेस जी होती ती चालू झाली. अशा पद्धतीने माझा दुसरा टप्पा क्लिअर झाला. जेव्हा तिसरा टप्पा चालू झाला म्हणजेच बॅकग्राऊंड चेक, तेव्हा बरेच संकट आले. बरेच म्हणजे जे तुम्हाला फायनान्शियल डॉक्युमेंट्स लागतात किंवा तुमच्या त्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला जितके पैसे असावे लागतात इथे येण्यासाठी ते काही होत नव्हते. आणि जेवढा तुमच्या आईबाबांचा पगार असावा लागतो तेवढा माझ्या पॅरेंट्सचा पगार नव्हता. आणि त्याच्यामुळे मला कोणतेच बँक माझे कितीही चांगले टक्के असले तरी लोन द्यायला रेडी नव्हते. आणि त्याच्यामुळे मी काही विचार नाही केला आणि मी पुन्हा एकदा माझ्या मास्टर्सचा प्लॅन ड्रॉप केला. पण तरी कुठे ना कुठेतरी माझ्या मनात होतं की जर मी खरी आहे आणि मी एका चांगल्या गोष्टीसाठी इतक्या लांब जाण्याचा ठरवतेय तर डॅड मला नक्की सपोर्ट करतील. तसंच झालं. ज्या मॅनेजरशी मी 1 हफ्त्या आधी बोललेले त्यांचा 1 हफ्त्यानंतर कॉल आला आणि ते मला लोन द्यायला रेडी होते. अचानकच त्यांनी ठरवलं की तुझ्या मार्क्सच्या बेसिसवर आणि तुझ्या सध्याच्या जॉबच्या बेसिसवरती आम्ही तयार आहोत तुला लोन देण्यासाठी. जेव्हा ही न्यूज आली तेव्हा मी भरपूर खुश होती, कारण माझा हा सर्वात मोठा आणि तिसरा टप्पा अगदी सहजपणे शक्य झाला होता. आणि त्या दिवशी बापूने मला हे अगदी चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं की जर तुला करायचंय, जर तुझ्यात कॅपॅबिलिटी आहे, तुझ्यात मेहनत करण्याची तयारी आहे, तर मॅटर नाही करत की तुझ्याकडे पैसे आहेत की नाही. आणि दुसरा अजून एक इन्सिडेंट सांगायचं झाला अगदी पटकन, तर आपल्याला सवय आहे जिथे आपण जातो तिथे उदी लावून जाणार आयदर किंवा आपल्यासोबत घेऊन जाणार. त्याच्यामुळे पर्समध्ये बॅगमध्ये उदी ठेवण्याची सवय आपल्याला आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा मी ट्रॅव्हल करत होती, मी कधीही मुंबईच्या बाहेर न गेलेली मुलगी आज न्यूयॉर्कला एकटी जात होती. कोणीही फ्रेंड्स माझ्यासोबत नव्हते. तेच एक मेन खूप आश्चर्याची गोष्ट आहे की माझा प्रवास अगदी सुखद झाला. पण न्यूयॉर्कला गेल्यानंतर जेव्हा बॅग स्कॅन होते त्याच्यामध्ये माझ्या बॅगेमध्ये जी उदीची पुडी ठेवलेली ती आढळली आणि बीपिंग साऊंड जोरजोरात येऊ लागले मशीन्समधून. आणि तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण कोणत्याही ड्रग्सशी रिलेटेड असं काही मिळालं किंवा वेपन्स मिळाले तरच ती मशीन बीप करते. आणि जर असं काही मिळालं
त्यांना सापडलं त्याच्यामध्ये, तर तुम्हाला आयदर डिपोर्ट केलं जातं डायरेक्टली बॅक टू इंडिया किंवा तुम्हाला जेल होऊ शकते. आणि तिथे होती एक आफ्रिकन ऑफिसर आणि तिने मला विचारलं की व्हॉट इज दिस. आता मी नक्की कशा पद्धतीत एक्सप्लेन करू की ती उदी आहे, ती डेंजरस नाहीये. आणि तरी सुद्धा मी ट्राय केलं तिला एक्सप्लेन करायला की ती पूर्णपणे स्पिरिच्युअल बेस्ड आहे, हार्म नाही पोहोचवणार. आणि तिने अगदी मला सांगितलं की ही फक्त ह्याच्यामध्ये ठेवू नकोस आणि तू जा. म्हणजे त्या क्षणाला आजूबाजूचे सगळे लोक माझ्याकडे बघत होते की आता हिच्यासोबत होणार काय. आणि त्या लेडीने इतक्या सहजपणे मला फक्त ती उदी दिली आणि बोलली की ही बॅगेत ठेवू नको आणि जा. म्हणजे अगदी क्लिअर चिट. जेव्हा मी इथे आले आणि पाठी वळून बघितलं माझ्या आयुष्यात, माझी लाईफ कम्प्लिटली चेंज झाली होती. ज्या मुलांना इथवर पोचायला 2 ते 3 वर्षाचं प्लॅनिंग लागतं, अगदी स्ट्रॉंग बेस लागतं, फाउंडेशन लागतं, त्या बेस आणि फाउंडेशन माझं ते डॅडने सेट करून ठेवलेलं. आणि मी अगदी 2 महिन्यामध्ये इथे पोचली होती, सुरक्षित, सेफ, विथ ऑल लीगल प्रोसेस डन. अंबज्ञ टू डॅड.